पुढच्या बातमीकडे। बातमी आहे बीडमधून। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल। फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत। दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 74 अधिकाऱ्यांसह 350 पोलिसांचा बंदोबस्त बीडमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आपण थेट जाऊयात बीडमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आजच्या मोर्चाबाबत माहिती घेऊयात। आज बीडमध्ये सर्वपक्ष मोर्चा आहे। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहेत। माधव, आजच्या मोर्चा संदर्भात थोडी माहिती द्या। गिरीश, आज सकाळी 10 वाजता बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुतळ्यापासून मूक मोर्चाला सुरुवात होणार आहे। 18 दिवसांपासून संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली नाही। त्यांना अटक करावी, त्याचबरोबर त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी करीत हा मोर्चा मूक मोर्चा निघणार आहे। 18 दिवसांपासूनचा जो आक्रोश आहे तो आक्रोश आज बीड शहरातला या मूक मोर्चाच्या माध्यमातून तो शांतपणे दिसणार आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी होतील अशी शक्यता आहे। कारण हा मूक मोर्चा, या मोर्चाचं आयोजन, या मोर्चाची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं महत्त्वाचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। छत्रपती संभाजीराजे थोड्याच वेळात बीड शहरामध्ये दाखल होणार आहेत। त्याचबरोबर गेल्या आठवडाभरापासून या सगळ्या प्रकरणावर अत्यंत कडकपणे आपली भूमिका मांडणारे भाजपचे आमदार सुरेश धस, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके ही या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। त्याबरोबर संदीप क्षीरसागर आहेत, सोबतच मराठा आंदोलक मनोज जरांगे आहेत आणि इतर काही वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी नेते सुद्धा या मोर्चाच्या सुरुवातीलाच सहभागी होणार आहेत। 18 दिवसापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली। हत्येनंतर तो जो संताप आहे बीड शहरासह बीड जिल्ह्यात, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये दिसून आला। काल लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या मोर्चामध्ये सुद्धा आक्रोश दिसून आला आणि त्याच अनुषंगानं आजच्या मोर्चाकडे माधव, काल लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा निघाला होता आणि आज बीडमध्ये मूक मोर्चा निघणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।